नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय बातमी आहे, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी। कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीत मोठी वाढ होणार। फिटमेंट फॅक्टर 2.93 ते 3.80 ठेवण्याची शक्यता। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। आता बेसिक सॅलरीत लवकरच मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। देशातल्या 1 कोटीहून जास्त कर्मचारी आणि 25 लाख पेन्शनधारकांची यादी होणार आहे, चांदी होणार आहे। सरकारच्या आठवड्यातून आता पूर्णपणे कामाला लागले आहे। आगामी काळात कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे एका कोटीपेक्षा जास्त कुटुंबावर आर्थिक परिणाम होईल। सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सध्या अनेक राज्याचा दौरा आयोग करत आहे। कर्मचारी संघटना, पेन्शनधारक संघटना आणि विविध विभागाकडून सूचना व मागण्या जाणून घेत आहेत। 30 जून 2024 पर्यंत ऑनलाईन माहिती सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे। कर्मचारी संघटनाने बेसिक सॅलरी सध्याच्या 18,000 रुपयावरून थेट 69,000 रुपये करण्याची मागणी केली आहे। काही संघटनांनी 65,000 रुपयाचा प्रस्ताव मांडला आहे, तर रेल्वे क्षेत्रातल्या काही संघटनांनी आर्थिक परिस्थिती आणि मागे लक्षात घेऊन बेसिक सॅलरी 52,600 रुपये ठेवण्याची शिफारस केली आहे। तसेच सध्या फिटमेंट फॅक्टरवर मोठी चर्चा सुरू आहे। कर्मचाऱ्यांची सॅलरी फिटमेंट फॅक्टरनुसार वाढते, तर यात 2.92 ते 3.80 ठेवण्याची मागणी विविध संघटनांकडून करण्यात आली आहे। तसेच महागाई भत्ता वाढीचे नवीन सूत्र लागू करण्याचा प्रस्ताव असून महागाई भत्ता 50% पोहोचल्यानंतर तो बेसिक सॅलरीत जमा करण्याची मागणी करण्यात आली आहे। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओसुद्धा आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।